स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. तर आता अधिक महिना चालू होतो 17 तारखेपासून. प्रत्येक मुलीला एकच विनंती की आपल्या आईची ओटी भरा. कारण अधिक महिना हा 3 वर्षांनी पडतो आणि आपल्या आईने आपल्याला जन्म दिलेला असतो. आपल्या आईने तिच्या आपल्याला म्हणजे पोटी म्हणजे आपल्या आईच्या ओटीत आपण वाढलेला असतो अशा प्रकारे. तर हा अधिक महिन्याचा अवचित्त समजून प्रत्येक मुलीने आपल्या आईची ओटी भरावी. जशी आपण देवी आईची ओटी भरतो तशी आपल्या आईची ओटी भरायची. खूप महत्वाचे दिवस आहेत. तुम्ही 17 तारखेपासून 15 तारखेपर्यंत ह्या महिन्याभरात कधीही तुमच्या आईची ओटी भरू शकता. तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल की तुम्ही म्हणता की आई आमची म्हणजे तुमचं जर काय समस्या असेल, स्त्रियांची कमेंट येतात की आई आमची विधवा आहे, आम्ही कशी ओटी भरायची, तर सरळ तुम्ही साडी गिफ्ट करा किंवा मग जे काय वस्तू आईला आवडते ती वस्तू आईला गिफ्ट करा. जर तुम्हाला वाटत असेल आपली आई जर सवासीन असेल तर तिची पूर्ण रीतसर बांगड्या, हळदी, कुंकू, काही तुमचा चांदीचा दागिना असेल किंवा मग आईची साडी, चोळी, साडी सगळी जशी आपली अवपत असेल तशा प्रकारे आपण आईची ओटी भरायची आहे. जर तुम्हाला दुसऱ्या समस्या असेल, आई मी विधवा आहे, माझी आई सुवासिन आहे, बरेच प्रश्न हे महिलांच्या डोक्यात खेळत असतात, बरेच कमेंट येत असतात अशा प्रकारे की नाही का मग आई जर तुम्ही विधवा असेल, तुमची मुलगी असेल, तुमची जाव असेल, तुमची सासू असेल, कोणीही असेल त्यांना तुमच्या आईची ओटी भरायला सांगा. जर तसंही नसेल जमेल तर सरळ भेट वस्तू म्हणून साडी गिफ्ट करा. पण या अधिक महिन्याचा अवचित्त साधून प्रत्येकाने आपल्या आईची ओटी भरा. कारण कधी आपण आईची ओटी भरत नाही. कारण अधिक महिन्यात आईच्या ओटीला खूप मान आहे, खूप प्रचंड. आणि कौतुक आपल्या आईचं आपल्याकडनं गोड कौतुक आपण करायचं आहे, जेणेकरून आपण आपल्या आईचं कौतुक करायचा वेळ आपल्याकडे कधी येत नाही. प्रत्येक मुलगी संसारात बिझी असते, तर अधिक महिन्यात आपल्या आईचं गोड कौतुक करा, भरभरून कौतुक करा, आपल्या आईची ओटी भरा. जसं की आईकडनं आपण अपेक्षा ठेवतो की म्हणजे धोंड्याचा महिना पण मानला जातो, तसंच अधिक महिना धोंड्याचा महिना मानला जातो. अशा प्रकारे आपण आईकडनं अपेक्षा ठेवतो की माझ्या नवऱ्याला म्हणजे जावयाला दागिना भेटला पाहिजे, लेकीला साडी भेटली पाहिजे. म्हणजे आई हे सगळं आपलं करत असते, जावयाला दागिना करते, लेकीला साडी वगैरे घेते, जे लेकीचा जावयाचा मग आपल्या माणसांना व्यवस्थित आई तिच्या घरी करत असते. तर आपण का नाही करू शकत? एक साडी आपण आपल्या आईसाठी घेऊ शकतो. आपली आई ही आपल्यासाठी भरपूर काही करत असते. आपल्या आईने लहानपणापासून आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं. एक ऋण आपण आईचे उपकार कधीच फेडू शकत नाही, पण एक आपल्याकडनं कौतुक म्हणून आपल्या आईची ओटी भरा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत मी इथंच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.